महाराष्ट्रात सध्या पुतळ्यांचं राजकारण सुरू आहे. पुतळे बसवण्याचं आणि बसवलेले पुतळे उकडून फेकून देण्याचं. पुण्याच्या संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरींचा पुतळा काल मध्यरात्री 4 कार्यकर्त्यांनी उकडून फेकून दिला. हा त्याचाच एक भाग. याच्यातून साहजिकच काही प्रश्न उपस्थित होतात. पहिला प्रश्न म्हणजे हा पुतळा पुणे महापालिकेने त्या ठिकाणी 1962ला आचार्य अत्रे यांच्या उपस्थितीमध्ये बसवला होता. हा पुतळा उकडून फेकून देणाऱ्या तरुणांना राम गणेश गडकरी यांच्या लिखाणाबद्दल आक्षेप आहे. हे आक्षेप नक्की काय आहेत हा जसा प्रश्न आहे तसा दुसरा प्रश्न स्वाभाविक उपस्थित होतो की हे आक्षेप आत्ताच का उफाळून आले. हा पुतळा आत्ताच का फेकून देण्यात आला. पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तर हा सगळा प्रकार घडला नाही ना. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्यासोबत आहेत पुण्याचे महापौर, त्याचबरोबर संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते ज्यांनी हा पुतळा उकडून फेकून दिल्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे. भाजपचे संदीप खर्डेकर आहेत, त्याचबरोबर ब्राह्मण महासंघाचे लोक आहेत आणि महाराष्ट्र साहित्य परिषद आणि नाट्य क्षेत्रातील काही लोकही आपल्यासोबत असणार आहेत आणि ज्येष्ठ पत्रकार विनीता देशमुख या देखील आपल्यासोबत आहेत. आपण सुरुवात करणार आहोत पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांच्यापासून, कारण हे महापालिकेचं उद्यान आहे आणि पुतळ्याच्या सुरक्षेची जबाबदारी देखील महापालिकेची आहे. हा पुतळा आता उकडून तर फेकलेला आहे. हा पुतळा तुम्ही पुन्हा बसवणार का? तुमची नक्की भूमिका काय आहे? आज सकाळी घटना उघडकीस आलेली आहे. त्याच्याबद्दल सीसीटीव्ही फुटेज पण मिळालेलं आहे. त्या ठिकाणी आमचे जे काही गार्ड्स असतात, वॉचमेन्स असतात, त्यांनी त्या ठिकाणी निगराणी ठेवणं हे गरजेचं असतं. या संदर्भात नेमकी कोणाकडून काय चूक झाली आहे हा सगळा अहवाल मी त्या ठिकाणी सभेच्या समोर ठेवायला सांगितलेला आहे. हे होत असताना माझी सगळ्यांनाच विनंती, मी सकाळपासून ज्यांच्याशी बोललो, ज्या राजकीय नेत्यांशी बोललो, ज्या राजकीय कार्यकर्त्यांशी बोललो, दोन्ही बाजू माझ्या डाव्या उजव्या बाजूला उभ्या आहेत. माझं त्यांनाही सांगणं आहे, आम्ही सगळे नव्या पिढीचे शिलेदार आहोत. निश्चित सगळ्या राष्ट्रपुरुषांबद्दलचा अभिमान, ती अस्मिता माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या सुद्धा मनामध्ये आहे. ही पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं ही कर्मभूमी आहे. छत्रपती संभाजी महाराजां हे आम्ही दैवत म्हणून मानतो. पण हे होत असताना ह्या सगळ्या युगपुरुषांना कुठल्या चौकटीत, कुठल्या लिखाणामध्ये त्या ठिकाणी डांबून ठेवता येणार नाही. या ठिकाणी ह्या सगळ्यांचे विचार हे अजरामर आहेत. हे अजरामर आहेत. या ठिकाणी काय घडलं, कशामुळे घडलं याचा सगळ्याचा कार्य अहवाल पुढे येईलच. पण ही जी काय घटना घडलेली ती अनपेक्षित आहे. ती व्हायला नव्हती पाहिजे असं मला वाटतं. कारण की आम्ही ज्या पिढीचं नेतृत्व करतो, ज्या पिढीने आता चांगला भारत, एकसंध भारत, एकजूट भारत ठेवला पाहिजे, त्याच्यामध्ये पुतळा तोडफोड प्रकरण हे आताच्या लोकशाहीला बिलकुल त्या ठिकाणी न पटणार आहे आणि ते न मानवणार आहे. या संदर्भात जी आपली विचाराची लढाई आहे, तुमचे जे काय विचार असतील ते न्यायालयीन लढाई करून आपण ते जिंकावेत. या संदर्भात जे काय लिखाण बरोबर आहे तुमचं म्हणणं, जे समजलं. पुतळा आपण परत बसवणार का या संदर्भात आता महानगरपालिकेच्या जनरल बॉडीमध्ये याच्यामध्ये विस्तृत चर्चा झालेली आहे. या ठिकाणी जे काय पुढे कायदेशीर मत येईल ते आपण जाणून घेऊयात. पण आज महानगरपालिकेच्या जनरल बॉडीची सर्वपक्षीय जनरल बॉडी त्या ठिकाणी होती. त्यांनी हा पुतळा पूर्ववत बसवण्याच्या संदर्भातला एक मुख्य ठराव मान्य केलेला आहे. संतोष शिंदे, तुम्ही ऐकलं, महापौरांनी सांगितलं की एक मुकानी ठराव संमत करण्यात आलाय तो पुतळा पुन्हा बसवण्याचा. या घटनेचा सर्वप्रथम मी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं निषेध करतो. कारण की बाहेर जरी हे वेगळे वेगळे पक्ष असतील तरी आतमध्ये हे एकत्र राहूनच काम करतात. हा इतिहास आहे. यांना आजपर्यंत शिवसृष्टीचा प्रकल्प सुरू करता आला. आपण आता फक्त या गडकरींच्या पुतळ्याबाबत बोलू आणि सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न उपस्थित होतो की 1962ला तो बसवलेला पुतळा आज उखडण्याचं कारण काय? 2017 मध्ये ज्यावेळेस जेम्स लेन प्रकरण झालं होतं त्याच्यानंतर दादोजी कोंडदेव प्रकरण समोर आलं होतं. इतिहासाचं पुनर्लेखन व्हावं याच्याबद्दल मागणी होऊ लागली होती. त्याच वेळी ज्यावेळेस दादोजी कोंडदेव पुतळ्याचा विषय झाला त्याच वेळेस आम्ही गडकरी पुतळा काढावा अशी महापालिकेला पत्रव्यवहार केलेला आहे. हे सगळी प्रकरणे जी आहेत ती निवडणुकीच्या तोंडावरतीच का समोर येतात? नाही, निवडणुकीचा संबंध काय येतो इथं? आम्ही संभाजी ब्रिगेड राजकारणात आलंय म्हणजे आम्ही पुतळा काढला म्हणजे आम्ही सत्तेत येणार आहे किंवा आम्हाला सगळीच मतं यांची आम्हाला पडणार आहेत असं काही नाही. हा राजकारणाचा मुद्दा नाही, हा अस्मितेचा मुद्दा आहे, हा विचारांचा मुद्दा आहे. ज्या वेळेस आम्ही महापालिकेला वारंवार विनंती केली, त्यावेळेसचे तत्कालीन महापौर असतील, आयुक्त असतील, त्यांना वेळोवेळी पत्रव्यवहार केलाय, परंतु त्याच्यावर 4 मिटिंगा झाल्या, त्याच्या पुढे काही झालेलं नाही. तो आढावा घ्यावा ना यांनी, त्याच्यावर चर्चा करावी. त्याच्यावर काही बोलत नाहीत. फक्त पुतळा काढला म्हणून सगळे एकत्र येतात आणि हे करतात. अगोदर त्या गडकरींनी काय लिखाण केलंय त्या लिखाणाबद्दल बोलावं नाही.
या सगळ्या सभागृहांचा त्या लिखाणाला पाठिंबा आहे का? संभाजी महाराज हे बदफैली होते, संभाजी महाराजां स्त्रीलंपट होते, याच्याबद्दल यांची एकमतता आहे हे का? पुन्हा ते लिहिलं असेल तर हाच पुनरावृत्ती मुद्दा आहे, करायला नको हाच त्याची. मुद्दा आहे. फक्त की म्हणणं आहे की त्यावेळी बसवलेला पुतळा आता का उखडला? नाही, आम्ही महापालिकेला पाठपुरावा करत होतो ना, महापालिकेने उत्तरच दिलं नाही, त्याच्यावर भूमिकाच घेतली नाही. पत्र जे आलेलं आहे, मी आज याच्या दुपारनंतर या ठिकाणी महापालिकेत आल्यानंतर सकाळी ज्यास ही घटना घडली त्याच्यानंतर मी माझ्या ऑफिसला इंटिमेशन दिलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की हा पत्रव्यवहार कधीचा आहे तो आपण पुढे आणावा. मी सकाळपासून सगळ्याच वृत्तसमूहांना याची कॉपी दाखवलेली आहे. 4 जानेवारी 2013 यांचं शेवटचं पत्र आहे. मग या ठिकाणी आज बरोबर योगायोगाने 4 वर्ष ज्या गोष्टीला पूर्ण होतात, 4 वर्षात यांना एकदाही पत्रव्यवहार करायला का जमलं नाही, हा मुळात संशोधनाचा विषय आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, मी नव्या पिढीमध्ये आम्ही सगळी जगत असताना, नव्या पिढीचं नेतृत्व करत असताना ज्यांनी चुकीचं लिखाण केलंय त्यांचं समर्थन कोणी करणार नाही. ज्यांनी चुकीचं लिखाण केलं असेल ते तात्काळ काढण्यात यावं, परंतु त्याच्या संदर्भात न्यायालयीन लढाई तुम्ही निश्चित लढावी. त्याचा जो निकाल लागेल तो महानगरपालिका असेल किंवा राज्य शासन असेल, केंद्र शासन यांनी मान्यच करावा, कारण आपण लोकशाही न्यायालयीन लढाई मान्य करणारी मंडळी आपण आहोत. पण अशा प्रकारे कुठेही समाजामध्ये फूट पडणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. आम्ही कुठल्याही गोष्टीचं समर्थन करणार नाही. ज्यांनी चुकीचं लिखाण केलं असेल त्यांच्या संदर्भातलं बिलकुल समर्थन करणार नाही. पण राष्ट्रीय आमची काय राष्ट्रपुरुष आहेत त्यांची अस्मिता, त्यांचा वारसा पुढे नेणारी आम्ही मंडळी आहोत. त्यांच्याबद्दलचा आमची जे काय आमचा प्रेमभाव, आमची जी भक्ती ती कायम राहील. या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील यांच्या विचाराने प्रेरित होऊन काम करणारे आम्ही मंडळी आहेत. संदीप खर्डेकर, भाजपचे नेते पुण्यातले पालकमंत्री गिरीश बापट यांना याबाबत विचारलं त्यावेळी त्यांनी मुंबईमध्ये काही बोलण्यास किंवा प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तुम्ही काय भूमिका मांडाल भाजपकडून नक्की? निश्चितपणे याच्यामध्ये संभाजी ब्रिगेड हे तरुणांची डोकी भडकवून जातीमध्ये विद्वेष पसरवण्याचं काम करते. पण पुणेकर हे बुद्धिवादी आहेत. पुणेकर हे विचारांची लढाई विचाराने लढण्यावरती विश्वास ठेवणारे आहेत. त्यामुळे मला वाटत नाही की त्यांच्या या कृत्याला कुठलाही सज्ञान किंवा बुद्धिवादी व्यक्ती हा पाठिंबा देईल. पुणेकर तर निश्चितच देणार नाहीत. आणि मी महापौरांच्या या मताशी सहमत आहे की हा पुतळा पुन्हा सन्मानपूर्वक बसवला पाहिजे. पण दादोजी कोंडदेवांचा पुतळा सुद्धा जेव्हा अशा माथेफुरू व्यक्तींनी काढला तेव्हा सुद्धा या सभागृहाने असाच ठराव केला होता की हा दादोजी कोंडदेवांचा पुतळा आम्ही अन्यत्र सन्मानपूर्वक बसवू. तो अद्यापपर्यंत बसवला नाही. मला म्हणायचंय, निवडणुकीची जेव्हा काळ येतो त्याच वेळेला अशा प्रकारचे पुतळ्यांचे राजकारण सुरू केले जातात आणि आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला जातो. ज्यांनी राजसन्यास वाचलंय किंवा ज्यांनी ते नाटक पाहिलंय ही पिढी संपली, ती पिढी आज अस्तित्वात नाही. आणि मग अशा वेळेला आपण गडकरी नवीन पिढीला माहीत झाले या सगळ्या. यांच्यामुळे गडकरी नवीन पिढीला माहीत झाले. किंबहुना मी तर असं म्हणेन की आपल्या राष्ट्रपुरुषांची बदनामी करण्याचं अधिक काम हे करतायत. ज्या गोष्टी लोकांना माहीत नाहीत, ज्या गोष्टी लोकांपुढे नाहीत त्या गोष्टी लोकांना सांगतात. हे अत्यंत गैर आहे. आणि मला असं वाटतं की अशा प्रकारचं माती भडकवण्याचं राजकारण हे पुण्यामध्ये कोणीही करू नये. पुणेकरांना शांतता हवी आहे. विचारांची लढाई आमच्याशी विचारांनी लढा, आम्ही उत्तर देऊ. पण अशा प्रकारचे पुतळे तोडून या पुणे शहराची शांतता कोणी भंग करू नये. आणि जर ती कोणी करत असेल तर त्याच्यावर शासनानं कठोर कारवाई करावी. ब्राह्मण महासंघाचे लोक हे आपल्यासोबत आहेत. ब्राह्मण महासंघाने निवेदन दिलेलं आहे पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना या पुतळ्याच्या हटवण्याबद्दल आणि तो पुतळा पुन्हा बसवण्याची मागणी केलेली आहे. आता रामगणेश गडकरी जे आहेत त्यांचं लिखाण सगळ्यांना ठाऊक आहे. छत्रपती संभाजी महाराज असतील. आपण या सगळ्या लोकांना जातीच्या चौकटीत का बसवतो आहोत? म्हणजे पुणे महापालिकेच्या सगळ्याच पक्षांनी ठराव केलेला आहे की तो पुतळा त्या ठिकाणी पुन्हा बसवण्यात यावा. मी सांगतो, सर्वप्रथम उजेडात होते पुण्य, अंधारात पाप. त्यामुळे काल जी घटना घडली, रात्री अंधारामध्ये पाप घडले, पुणेकरांचा अपमान झालेला आहे सगळ्यात महत्वाचं. कारण जर हिंमत असती, ताकद असती, सगळ्यांच्या पुढे ओपनली केलं गेलं असतं. त्यामुळे सर्वप्रथम मी त्या कालच्या कार्याचा निषेध करतो. दुसरं, राम गणेश गडकरींचा आम्ही जे ब्राह्मण नव्हते, सगळ्यात महत्व सांगतो, आम्ही ब्राह्मण म्हणून त्यांचा पाठिंबा देण्यासाठी आलेलो नाहीये. पण त्यांनी जे लिखाण केले, आज महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव गणलं जातं बुद्धिजीवी लेखकांमध्ये वगैरे, त्यांचा तो अपमान आहे. दुसरं, तर संभाजी महाराजांचा अपमान जर 2 शब्दांमध्ये झाला असेल तर त्या वाक्यामध्ये संभाजी महाराजांविषयी अतिशय चांगले लिहिलं गेलेले, त्याच्याविषयी कोणी काही बोलत नाहीये. आणि ज्यांनी संभाजी महाराजांचे हाल करून ज्यांना मारलं त्या औरंगजेबाचा थडगा आजही महाराष्ट्रात आहे. मग ते का उचललं जात नाही, ते का पाडलं जात नाही? आपण या प्रकरणाबद्दल बोलू फक्त. नाही, ह्या गडकरींच्या पुतळ्याच्या प्रकरणाबद्दल बोलू फक्त. आणि जर आता स्वतः महापौर सांगताय की 2013 साली शेवटचं पत्र आले, 3 वर्षात काही नाही झालेलं, हे फक्त निवेदन निवडणुकीच्या कारणामुळे झालेलं आहे, बाकी काही नाही. आपण प्रेस नोट काढली, आपण बॅनर लावले, पण मीडियाच्या आपण लक्ष देत नाही की आम्ही उभे राहणार आहोत. मग तो कुठेतरी लोकांचे लक्ष द्यावं की आम्ही आहोत, आमचं अस्तित्व आहे, त्यासाठी लढाई चाललेली आहे. आजच्या सगळ्या वातावरणामध्ये राम गणेश गडकरींचे संदर्भ तुम्ही कसे बघता?
ब्रिटिश गव्हर्नमेंटचं एक वाक्य होतं की एक वेळ तुम्ही आमचा इंग्लंड घ्या पण आमच्या शेक्सपियरला कोणी हात लावू नका. साहित्यकला किंवा लेखकाला जपण्याची एवढी मोठी परंपरा होती. आता संतोष शिंदेजींनी गडकरींचा एकेरी उल्लेख केला. मला त्याचं जरा खूप दुःख झालं. म्हणजे ते एका संघटनेचे पदाधिकारी आहेत तरी मी त्यांना संतोष शिंदेजी असं म्हणतो, कारण आपल्याकडे एक ती परंपरा आहे. शिंदे आता म्हटले की त्या गडकरींनी काय लिखाण केलंय, तर मला खूप वेदना झाल्या या गोष्टीच्या. कारण राम गणेश गडकरी हे किती मोठे लेखक होते हे संपूर्ण जगाने स्वीकारलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, मी त्या नाटकाबद्दल बोलतो. आता एखाद्या व्यक्तिमत्वाला तिथं राम गणेश गडकरी उभं राहून बोलतायत असं होतं का? तर नव्हतं. आता व्यासांनी महाभारत लिहिलं आणि त्यांनी चांगली प्रवृत्ती उठून दिसण्यासाठी वाईट प्रवृत्तीला त्या पद्धतीने लिहावं लागलं म्हणून कुणी व्यासांचे पुतळे उकडले का? उद्या जर कौरवांवर प्रेम असणारी माणसं तयार झाली तर ते व्यासांचा पुतळा काढतील का? पण कृष्णाला चांगलं म्हणण्यासाठी कौरवांना त्या पद्धतीने बोललं. संभाजी महाराजांबद्दल अत्यंत उत्तम आणि चांगले उद्गार त्या नाटकात आहेत. काय बोललं जातं बाहेर किंवा कशा पद्धतीने बोललं जातं हे नाटककाराला त्या व्यक्तिमत्वाचं हे पटवून देण्यासाठी एका वाईट प्रभावी व्यक्तिमत्वाचा आधार घ्यावा लागतो. आणि चांगल्या वाईटाच्या द्वंद्वामध्ये चांगल्याचा विजय नंतर दाखवला जातो. संतोष शिंदेजींनी जर ते पाहिलं असेल, वाचलं असेल नाटकात, तर त्याचा उल्लेख पहा ना कशा पद्धतीने लिहिलाय. राम गणेश गडकरी कुठल्या संघटनेचे होते का? ते कुठल्या विचारांचे होते का? ते कुठल्या विचारांची लढाई त्या नाटकातून लढत होते का? एक साहित्य ते त्या नाटकातून मांडत होते. तर कृपा करून होतं का? आणि आज सोशल मीडियावर एक अत्यंत खेदजनक गोष्ट घडली की या घटनेला दोन जातीचं युद्ध सुरू केलं. मी मराठा आहे, मला मराठा असण्याचा अभिमान आहे आणि मी मराठा समाजाची नेहमी ध्वजा उचलून धरलेली आहे. पण मी मराठा तरुणांना सांगाल तुम्ही इंजिनियर व्हा, तुम्ही डॉक्टर व्हा, तुम्ही सायंटिस्ट व्हा, तुम्ही नासामध्ये जाऊन बसा. आम्हा मराठा तरुणांना तिथं जाऊन बसायचंय. मला राष्ट्रपती पारितोषिक मिळालं होतं वक्तृत्व स्पर्धेत. आम्हाला ते जिंकायचंय. आम्हाला मराठा समाजाला पुतळे आपला तोडायचे मुद्दा होता. नाहीये. तुम्हीही सिनेसृष्टीशी नाट्य क्षेत्राशी संबंधित आहात, तर एखादी नाट्यकृती असेल आणि त्याबद्दल लोकांचा समज असेल तर याच्यामध्ये नक्की गफलत काय होते? म्हणजे हे जे वाद निर्माण होतात तर काय वाटतं तुम्हाला? खरं तुम्ही आत्ता म्हणालात की एखादी नाट्यकृती असते आणि लोकांना काय वाटतं. समोरचा मनुष्य एखादा दुराग्रह घेऊनच जर का ती एखादी कलाकृती बघत असेल तर त्याच्यात काय दाखवलं जातं याचं त्याच्याशी काही घेणं देणं नसतं, जे की आपल्याला आजच्या या कृत्यावरून दिसतंय. राम गणेश गडकरींनी काय म्हटलंय, आता प्रवीण जसं बोलला ते, मला असं म्हणायचं की ज्यांनी कोणी हा सगळं काही केलं त्यांनी ते नाटक वाचलंय का? संभाजी महाराजांबद्दल त्यांनी बोलले असं त्यांनी म्हटलं. संभाजी महाराजांबद्दल काय बोलले? मुळात म्हणजे यांनी ही माहिती करून घेतलीये का? त्याच्यात वाक्य काय होती माहितीये का? राजसन्यास. नाही, नक्की म्हणजे ही अडचण होते का की लोक न वाचता किंवा न समजून घेता रिॲक्ट होतात आणि त्याच्यामुळे 1,00,000% नाही. हा समजून नाही घेत, पूर्णपणे समजून घेत नाहीत आणि पूर्णपणे वाचत नाही. एका वाक्यावर रिॲक्ट होतात. हा. नेहमी लक्षात ठेवायचं वाक्याचे संदर्भ हे मागं आणि पुढं असतात. तू मूर्ख आहेस असं जर मी बोललो तर तू मूर्ख असतोस. पण मी जर बोलत असेल तुला कळत नाही का रे, त्या दिवशी तू तुझ्या आईशी किती भांडलास, तू मूर्ख आहेस, तर आता उद्यापासून तू चांगलं वाग, तर तू मूर्ख आहे हेच जर तुम्ही पकडून राहिला तर अलीकडच्या आणि पलीकडच्या संदर्भांचं त्यातल्या काय? कलावंताची छोटीशी झलक तुम्ही दाखवली. पण आपण मुख्य विषयाकडे येऊ. संतोष शिंदे यांचं म्हणणं आहे की जे काही लिखाण केलं असेल राम गणेश गडकरींनी, मी स्वतः वाचलेलं नाही त्यामुळे मी माझं मत देऊ शकत नाही, त्यांचं म्हणणं आहे की हे जे लिखाण आहे ते म्हणजे तोडून किंवा संदर्भ सोडून वापरण्यात आलंय तुमच्याकडून. त्यांना संदर्भ देऊ इच्छितो की ते ज्या राम गणेश गडकरींबद्दल बोलतात, RSSचे जे गोळवकर गुरुजी आहेत त्यांचं बेंच ऑफ थॉट्स नावाचं खंड आहे, जो 11 खंडाचं ते 4 किंवा 5व्या खंडामध्ये तुम्ही वाचा. अशाच पद्धतीचं लिखाण त्यांनी त्यांच्या सुद्धा खंडामध्ये लिहिलेलं आहे. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार विनिता देशमुख आहेत. मॅडम, काय वाटतं, महापालिका निवडणुका समोर आहेत, म्हणजे हा आरोप प्रत्यारोप आपण वेगवेगळ्या संघटनांचे पाहिले, महापालिका निवडणुका समोर आहेत, एवढं एकच कारण वाटतं तुम्हाला या सगळ्या पाठीमागे? नक्कीच जे टायमिंग जे आहे ते तसं तर वाटतंच,
पण नागरिक म्हणून मला अत्यंत दुःख होतं. परंतु त्याच्या आधी मला सांगायचं की मेयर जी म्हणाले तर त्यांनी जरा आश्वासन वाटतंय की काहीतरी पुढे होईल. परंतु जे संदीप जसे म्हणाले की तुम्ही नुसते पुतळे काढता आणि म्हणणार की परत आम्ही लावू, तो भाग सोडून द्या. पण हे जे तरुणांनी जे केलं त्यांना माहिती आहे का की राम गणेश गडकरी जे आहेत त्यांच्याहून प्रोत्साहन घ्यायला किती आहेत. त्यांना स्वतः मराठी येत नव्हतं, ते गुजरातचे होते. त्यांनी मराठी सगळं वाचून संस्कृत इंग्लिश लिटरेचर ते सगळं शिकून मग कालिदास आणि शेक्सपियरवर रिसर्च करून मग त्यांनी इतके महान कविता ड्रामा आणि पुस्तकं लिहिली. तर तुम्ही जर एक आर्टिकलवर त्याच्यावर तुम्ही पुतळे तोडणार जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा, जेव्हा तुम्हाला पॉलिटिकल ऍडव्हान्टेज पाहिजे तेव्हा तुम्ही असं कर्तृत्व करणार, तर अत्यंत म्हणजे शेमफुल गोष्ट आहे ही. आणि मला वाटते हे जे तरुण पिढी आहे सगळीच तरुण पिढी काय ह्या विचारमंताची नाहीये आणि त्यांनी इलेक्शनमध्ये धडा शिकवावा. आणि मला असं वाटतंय की जर सगळे मिळून असे पॉलिटिक्स खेळत असतील तर नोटाचा वापर करून सगळ्यांनाच हरवावं. पुण्याची एक आणखी एक ओळख आहे जी म्हणजे पुण्याला पुतळ्यांचं शहर देखील म्हणता येईल. खूप पुतळे आहेत पुण्यामध्ये, वेगवेगळ्या चौकांमध्ये आहेत. तर हे असे पुतळे जर आपण वादाचा विषय बनवायला गेलो तर हे वाद वर्षानुवर्ष सुरू राहतील. महापौर साहेब, काय अंदाज आहे का की किती पुतळे आहेत पुण्यामध्ये, आणि असा जर प्रत्येक पुतळ्यामागे एक जर वाद आपण निर्माण करायला गेलो? हे सगळे जुन्या काळातले पुतळे आहेत. नवीन पुतळ्याच्या संदर्भात आता कुठेही त्या ठिकाणी महानगरपालिकाही पुढाकार घेत नाही. कारण आता ज्या पद्धतीने संवेदनशीलता वाढत चाललेली आहे, विचारांची लढाई लढण्यापेक्षा त्या ठिकाणी विचारांमध्ये फूट पाडण्याचे जे आता सध्याचे प्रकार आहेत, त्याच्यामुळे इथून पुढे राष्ट्रपुरुषांचा वारसा चालवण्याकरता त्यांचे विचार हे जसे माझे मित्र प्रवीणजी तरडेंनी सांगितलं त्याच पद्धतीने आता मला असं वाटतं की मराठी जनांना, मराठी मुलांना नोकऱ्या व्यवसायाची आवश्यकता आहे. बरोबर आहे. जर त्यांची एक प्रश्न मला पडलाय की काही दिवसांपूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी महापालिकेने असं म्हटलं होतं की शहरातल्या रहदारीला अडथळा येतील असे पुतळे, मग कोणाचे काय असणार, ते तिथून हटवायचे आणि त्यांचं एक म्युझियम बनवायचं. हे सगळे पुतळे एका ठिकाणी नेऊन ठेवायचे, ज्याच्यामुळे हे सगळे महापुरुष जे आहेत ते पुतळ्यांच्या स्वरूपामध्ये या म्युझियममध्ये का होईना ते एकत्र राहतील आणि हा वाद पण निर्माण होणार. प्रोसेस चालू झालेली आहे. आता वेगवेगळ्या गार्डन्समध्ये आपण हे रस्त्यांवरचे पुतळे शिफ्ट करत चाललेलो आहोत. येणाऱ्या आगामी काळामध्ये हे सगळेच पुतळे योग्य ठिकाणी जातील. महापालिकेनं जरी ठराव घेतला असला तरी माझी महापौर साहेबांना विनंती की तुम्ही बघा या पुण्यामध्ये कसं आहे, जिथं महात्मा फुले मंडई आहे तिथं महात्मा फुलेंचा पुतळा नाही, जिथं संभाजी उद्यान आहे तिथं संभाजी महाराजांचा पुतळा नाही. तर तुम्ही संभाजी महाराजांचं तिथं स्मारक करा, तिथं संभाजी महाराजांचा पुतळा बसवा, विषय संपला. तुम्ही आणि जर एक मिनिट तुम्ही पुतळा बसवला आणि महापालिकेने जरी ठराव केला असला तरी आमचा त्याला विरोध असेल. संभाजी ब्रिगेड त्या पुतळा बसवण्याला आम्ही तीव्र विरोध करणार. ऐका ना, आपल्या तुम्हा सगळ्यांचे संभाजी महाराजांना विरोध आहे. तुम्हा सगळ्यांच्या भूमिका या समजलेल्या आहेत. हे जे काही वाद आहेत ते या आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती पुण्यामध्ये पाहायला मिळणार आहेत. या ठिकाणी गडकरींचा पुतळा पुन्हा त्या ठिकाणी स्थापन केला जावा असा ठराव एकमुखाने पुणे महापालिकेतील सर्व पक्षांनी मंजूर केलेला आहे. मात्र हे होत असतानाच दुसरी एक मागणी समोर आली आहे, ती म्हणजे काही वर्षांपूर्वी पुण्यातील लाल महालातून दादोजी कोंडदेव यांचा पुतळा जो हटवण्यात आला होता तो देखील पुन्हा त्या ठिकाणी बसवला जावा अशी दुसरी मागणी समोर आली आहे. एका अर्थाने पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हे पुतळ्यांचं राजकारण पुन्हा एकदा जिवंत केलं जात आहे. पुतळे पुन्हा एकदा जिवंत केले जात आहेत. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे.